आज मी बनवली आहे भरली वांगी। खाण्यास खूप टेस्टी लागते, बनवायलाही सोपी आहे आणि भाजी झटपट तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण मसाला तयार घेऊ। त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले। तवा गरम केला। गरम तव्यावर शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया। शेंगदाणे भाजून झाले, काढून घेऊया। गरम तव्यावर खोबरं घालूया। 2 चमचे धने घालूया। 1 चमचा जिरे घालूया। 1 चमचा तीळ घालूया। 4 बेडग्या मिरच्या घालूया। सगळे मसाले भाजून घेऊया। मसाले भाजले, आता आपण काढून घेऊया। भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला जाडसर वाटून घेऊया। भाजलेला मसाला मिक्सरच्या भांड्यात घालूया। लसूण घातला। कोथिंबीर घालून मिक्सरला फिरवून घेऊया। भाजलेले शेंगदाण्याचा कूट, तयार केलेला मसाला, 1 चमचा तिखट, 1 चमचा घरचा मसाला, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, सर्व मसाले मिक्स करून घेऊया। इथे वांगी घेतली आहेत, वांगी कट करून घेऊया। अशाच पद्धतीने सगळी वांगी आपण कट करूया। पाण्यात मीठ घालूया, म्हणजे वांगी काळी पडत नाही। तयार केलेला मसाला वांग्यात भरूया। वांग्यामध्ये मसाला भरून झाला। कढई गरम झाली, अर्धा कप तेल ओतले, खडे मसाले घातले, लवंग, मिरी, दालचिनी, तेजपत्ता, छोटी वेलची, कट केलेला कांदा घातला। कांदा परतून घेऊ तेलामध्ये। कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला। कढईमध्ये मसाला भरलेली वांगी घालूया। तेलामध्ये परतून घेऊया। दोन चमचे होममेड रेड चिली पेस्ट घालूया। शिल्लक राहिलेला मसाला घालूया। तेलामध्ये परतून घेऊया। अंदाजानुसार पाणी घालणे। मसाले मिक्स करूया। भाजीला उकळी आली, कढईवर ताट ठेवूया। गॅसची फ्लेम मीडियम आहे। 15 मिनिटे झाली आहे। कोथिंबीर घालू। भाजी झाली आहे। गरमागरम भाजी चपाती, भाकरी, भातासोबत खाण्यास खूपच टेस्टी लागते। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।